नांदवणच्या पुलावरून पुरात वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह सापडला. पुरात वाहून जातानाचा थरक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. प्रदीप पाटील यांचा दुर्दैवी अंत, मोबाईलमुळे पटली ओळख. साक्री तालुक्यातील नांदवण येथील पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचा अखेर मृतदेह सापडला आहे. दुसना येथील प्रदीप पाटील यांचा मृतदेह भांडणेश्वरातील पानसरा आणि कान नदीच्या संगमाजवळ आढळून आला. विशेष म्हणजे पुरात वाहून गेल्यानंतरही त्यांच्याजवळील मोबाईल सुरू असल्याने त्यांची ओळख पटली. या घटनेनंतर नांदवण पुलावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान प्रदीप पाटील पुराच्या पाण्यात वाहून जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत प्रदीप पाटील हे दुसाणे येथील रहिवासी असून त्यांच्याजवळील मोबाईल सुरू असल्याने त्यांची ओळख पटवणे शक्य झाले. या घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. दरवर्षी नांदवण पुलावरून पाणी वाहत असताना अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेकांचे जीव गेल्यानंतरही उंच पूल उभारण्याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. MTV न्यूज साठी प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे, धुळे.